स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा सविस्तर माहिती कधी मिळणार, काय सविस्तर माहिती, वेळ जाहीर आहे का, अशा मोठ्या प्रमाणात जे कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचार आहेत शेतकरी बांधव, त्याचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर पीएम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊत। तत्पूर्वी अनेक नवीन जे शेतकरी आहेत त्यांनी जर पीएम किसान योजनेसाठी अर्ज केला नसेल तर कसा करावा या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुद्धा जाणून घेणार आहोत। नेमकं रजिस्ट्रेशन कसं करावं, तसेच मित्रांनो आपल्याला महत्त्वपूर्ण सूचना आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहेत, नक्की व्हिजिट करा। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे, तत्पूर्वी काही कामे सुद्धा करावी लागणार, कारण की पीएम किसान योजनेमध्ये 3 प्रॉब्लेम असतात। ते पहिला प्रॉब्लेम आहे, पीएम किसान योजनेसाठी लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं आवश्यक आहे, ई-केवायसी करून घ्या। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करायचा, अनेक नवीन काही बांधव आहेत, मित्र आहेत, तर त्यांच्यासाठी तर नवीन शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन जे अर्ज आहे किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर CSC द्वारे अर्ज करू शकतात। ते कशा पद्धतीने करायचं, तर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला ते भेट देतील, कोण CSC सेंटरवाले किंवा ऑनलाईन सेंटरवाले। त्यांनी नवीन शेतकरी नोंदणीसाठी आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती देणं गरजेचं आहे। त्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्डचा नंबर, आरसी नंबर लागेल। दुसरं म्हणजे आपल्याला 7/12 लागेल, 7/12 हे 2-3 डॉक्युमेंट दिल्याच्या नंतर सक्सेसफुल असं रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर ते तुम्हाला पावती देतील। फॉर्म सबमिट झाल्यावर त्याची प्रिंट कॉपी ठेवा आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर स्थानिक अधिकारी तुमच्या अर्जाची छाननी केल्यानंतर तो अप्रूव्ह केल्याच्या नंतर तुमचे नाव लाभधारी यादीत समाविष्ट केले जाईल। अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही पीएम किसान योजनेचा जो अर्ज आहे किंवा रजिस्ट्रेशन आहे तशा पद्धतीने करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करा। काही प्रॉब्लेम असेल आपल्या कमेंटमध्ये विचारू शकता। तर मित्रांनो, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।